तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत मे महिना आणि आमची फॅमिली. विंडो म्हणजेच आरसा असं बघून मी व्हिडिओला सुरुवात केली. व्हिडिओच्या सुरुवातीला आमच्या ओवीची लाल लाल कलरची बांगडीची प्रॅक्टिस चालू होती, कारण तिला रील करायची होती. 10 वाजले तरी नाश्त्याचा पत्ता नाही. म्हटलं जाऊन बेडरूम मधला एक आंबा उचलूया. त्यातला मी पिका आंबा घेतला. चला म्हटलं नाश्त्याची सोय झाली. आंब्याचे 2-4 स्लाइस केले आणि खायला सुरुवात केली. आंबे तर अख्खं कोकण विकता, पण ब्रँड मात्र देवगडातच असा. शेवटला उरली पारंबी, एवढी गोड आणि मधुर ना, वास तर एक नंबर. मग काय मी सोडतंय, रप्पारप उडवून टाकले सगळे. मामा इकडे अंघोळ करून चायची वाट बघत होते. आईने पण चपात्या करायला वेग घेतला. इकडे 10 वाजले तरी उठायचं नावच घेत नव्हते. नानीची चाय झाली आणि नानी नेक्स्ट कामांसाठी मार्गस्थ झाली. ओवाचं काय आमचं कळत नव्हतं, एकदम हॅप्पी मूड. इकडे नुकतेच आमचे विक्की आजा झोपेतून उठून सॅल्यूट मारत होते. काय कळत नव्हतं. अरे बापरे, अरे RD नॅशनल, अरे कोणतं पनवेल ग्रुप. सुट्टीचा शेवटचा दिवस आहे समजल्यावर दादाला जाग आली. लाल लाल कलरच्या बांगडीच्या स्टेपसाठी भाऊजी रील बघत होते. तर इकडे बायो दीदीने सुद्धा चपात्या करायला चालू केले. काकडी डालडा जिरे 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 तूप तेजपत्ता तर अशी होती आमच्या वीरांशी तोंडी परीक्षा. तर इकडे बळ्याची सुट्टा महाग मिळाली याचं दुःख आत्ते व्यक्त करत होते. ते सिद्धेशला ब्रेक का लागत होता काय माहिती नाही, बस स्टॉप झाला आता. बट पुढे जायला आणि परत ॲक्सिलेटर आणि ब्रेक. हो, आमची एकदम हॅप्पी मूड मध्ये होती. इकडे व्हिडिओ करायला आलो आणि दादाने लाईट बंद केली. पण असं कसं होईल दादा, अरे तू दिसला पाहिजे ना दाढी करताना. हो म्हणतं मामा मागे बघ, म्हणतं आत्ते आई आली आहे. बघितलं तर हो, आत्तेच होती. सुकटा आणि कोकमाच्या टेन्शन मधून आत्ते बाहेर येली आणि माका व्हिडिओ करताना बघितलं आणि म्हणतो यो बघ कसं व्हिडिओ करता, काय सांगणार आहे. इकडे विक्की आजाने सॅल्यूट सोडला आणि आता टाटा करायला सुरुवात केली. इकडे यांचं काम आणि गप्पा टप्पा रंगले होते आणि वाजलेत संध्याकाळचे 5 आणि आम्ही आलो आहोत दिरबादेवी स्टॉपला, कारण दादाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. इकडे आम्हाला स्वीट ईट आईस्क्रीम पॉइंट दिसला. म्हटलं चला मग गाडी येईपर्यंत 2 कोन खाऊया. अजून 2 दिवस सुट्टी न मिळाल्याने रागावलेलं मन शांत करण्यासाठी दादाने आईस्क्रीमचा कोन घेतला. कोन खाऊन 2 मिनिटं न झाली तेवढ्या साई गाडीची एंट्री झाली. अशा प्रकारे दादा आपली जड पावलं घेत साई गाडीच्या दिशेने निघाला. तर असा होता आमचा हा घरातला आजचा दिवस. थांबा दादाला टाटा करूया, दादाची गाडी गेली आहे. तर हाच तो मे महिना जेव्हा आपण मुंबई आणि गाववाले एकत्र भेटतो आणि तो जिव्हाळा फार महत्त्वाचा असतो. तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि टॉपिक. तर ही माझी ॲक्टिवा वाट बघते घरी जाण्यासाठी. हा ब्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.